नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण आयोनायझेशन एनर्जी ऑफ एस ब्लॉक एलिमेंट, त्याच्यानंतर मेटॅलिक प्रॉपर्टीज आणि कॉम्प्लेक्स फॉर्मेशन ऑफ अल्कली मेटल्स याच्याबद्दल चर्चा केली होती. या कॉम्प्लेक्स फॉर्मेशनबद्दल काल आपण अल्कली मेटलचं कॉम्प्लेक्स आपण पहिलं एक एक्झाम्पल बघितलं होतं. आता त्याच्यामध्ये आपण डिस्कशन करताना लिगॅंड म्हणजे काय ते बघितलं होतं. लिगॅंड म्हणजे काय सांगितलं आपण मित्रांनो, लिगॅंड हा एक आयन आहे किंवा मॉलिक्यूल आहे जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतो. इलेक्ट्रॉन पेअर डोनेट कोणाला करणार? तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंट्रल मेटल आयनला. इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केल्यामुळे तो सेंट्रल मेटल आयनसोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करून कॉम्प्लेक्स तयार करू शकतो. ठीक आहे. मग समजा ना एखाद्या लिगॅंडकडे एक डोनर आयटम असेल तर त्याला आपण मोनोडेंटेड लिगॅंड म्हणणार. 2 असेल तर बायोडेंटेड, 3 असेल तर ट्रायडेंटेड, 4 असेल तर टेट्राडेंटेड आणि 4पेक्षा जास्त असेल तर पॉलीडेंटेड लिगॅंड्स म्हणतात. मग लिगॅंड्स म्हणजे काय? दीज आर द न्यूट्रल मॉलिक्युल्स ऑर आयन विच आर कपेबल ऑफ डोनेटिंग इलेक्ट्रॉन पेअर्स. While donating their electrons, they will form the coordinate bond with the central metal ion. Okay, these species can have more than one donor species. If they have one donor atom, then that ligand is called monodentate. If they have 2, it is called bidentate, and so on. असंच आपण एक लिगॅंड आपण बघणार आहोत. हे 2 लिगॅंड्स आहेत. या लिगॅंड्समध्ये आपण जर बघितलं लिगॅंड्समध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 ऑक्सिजन ॲटम्स आहेत की जे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतात. सो दीज आर पॉलीडेंटेड लिगॅंड्स. हे काय आहे? यांच्याकडे 4पेक्षा जास्त डोनर स्पेसिस आहेत. म्हणून हे जे एक्झाम्पल आहे याला आपण म्हणत असतो, याचं नाव आहे क्राऊन इथर. याला क्राऊन का म्हणतात? कारण की याचा जो आकार आहे तो एखाद्या क्राऊन सारखा आहे. क्राऊन म्हणजे मुकुटासारखा आहे. आणि हा इथर कंपाऊंड आहे कारण की इथर संज्ञा काय? ROR. सो हा काय आहे? क्राऊन इथर. आणि याच्याकडे एकापेक्षा जास्त डोनर ॲटम आहे म्हणून हा काय आहे? हा असेल किंवा याचं नाव आहे क्रॅपेट्स. याच्यामध्ये सुद्धा आपण बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6 डोनर ॲटम आहेत. म्हणून हे दोघं काय आहेत? हे दोघं काय मित्रांनो? पॉलीडेंटेड लिगॅंड. हे जे दोघं पॉलीडेंटेड लिगॅंड एक्झाम्पल काय आहेत आपण? क्राऊन इथर आणि दुसरं काय? क्रॅप्टेट्स. मित्रांनो याची स्पेशल फीचर जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी काय दिसतं? एक मोठा काय दिसतोय? होल दिसतोय. किंवा इथे पण आपल्याला काय दिसतोय? तर होल दिसतोय. या पॉलीडेंटेड लिगॅंड्समध्ये काय? पॉलीडेंटेड लिगॅंड कंटेन्स अ होल. इथे ही मोकळी जागा आहे त्याला आपण काय म्हणणार? होल. इथं पण जी मोकळी जागा आहे त्याला आपण काय म्हणणार? होल. मग हे जे पॉलीडेंटेड लिगॅंड्स आहेत हे अल्कली मेटलसोबत कॉम्प्लेक्स तयार होऊ शकतात. म्हणून आपण सेकंड पॉईंट काय म्हणणार? फॉर्म्स अ स्टेबल कॉम्प्लेक्स विथ अल्कली मेटल आयन्स. बघा पहिला पॉईंट काय लिहिलं आपण? हे पॉलीडेंटेड लिगॅंड्स आहेत. त्या पॉलीडेंटेड लिगॅंडचे स्पेशल फीचर काय आहे? त्यांच्यामध्ये जी ओपन स्पेस आहे, मोकळी जागा आहे, आतमध्ये जी हॉलो स्फिअर आहे त्याला आपण काय म्हणतो? होल. क्राऊन इथरमध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीची मोकळी हॉलो स्फिअर दिसते. या क्रॅप्टेट्समध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीची ही मोकळी हॉलो स्फिअर दिसते. ठीक आहे. सो क्राऊन इथर्स अँड क्रॅप्टेट्स आर पॉलीडेंटेड लिगॅंड कंटेनिंग अ होल. त्याचप्रमाणे आपण काय म्हटलंय? हे जे क्राऊन इथर्स असतील किंवा क्रॅप्टेट्स असतील दे फॉर्म्स अ कॉम्प्लेक्स विथ अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स कोणकोणते आहेत? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सेझियम आणि फ्रान्शियम. हे अल्कली मेटल्स आहेत. या अल्कली मेटल्ससोबत हे पॉलीडेंटेड लिगॅंड काय करू शकतात? कॉम्प्लेक्स तयार करू शकतात. पण मित्रांनो हे जे पॉलीडेंटेड लिगॅंड्स आहेत दे आर व्हेरी सिलेक्टिव्ह इन कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. काय आहे? व्हेरी सिलेक्टिव्ह इन कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. सगळ्याचे सगळे मेटल आयनसोबत हे कॉम्प्लेक्स तयार करू शकत नाही. ज्या मेटलची साईज आणि ह्या होलची साईज त्या ठिकाणी मॅच होणार तेच मेटल या होलमध्ये इन्सर्ट होऊ शकतात आणि त्या मेटलसोबतच हे जे आपले पॉलीडेंटेड लिगॅंड्स आहेत ते कॉम्प्लेक्स तयार करू शकतात. या होलच्या साईजपेक्षा खूप छोटे असतील एखादा आयटम असेल, फॉर एक्झाम्पल आपण या क्रॅप्टेट्स बद्दल चर्चा करतोय.
ठीक आहे. ग्राउंड इथर पण आहे आणि आपण चर्चा पण करतो क्रायटेट्स. आता हा जो क्रायटेट्स आहे, फॉर एक्झाम्पल लिथियम आणि सोडियम, हे जे दोन अल्कली मेटल्स आहेत याची साईज खूप लहान आहे. खूप लहान असल्यामुळे ते या होलमध्ये व्यवस्थित फिट बसत नाही किंवा ते होलच्या मानाने खूप छोटे होऊन जातात. त्यामुळे हा क्रायटेट्स लिथियम असेल किंवा सोडियम असेल याच्यासोबत कॉम्प्लेक्स तयार करू शकत नाही. पण मित्रांनो, एक अजून एक एलिमेंट आहे, पोटॅशियम. पोटॅशियमची ॲटॉमिक साईज आणि या क्रायटेट्सच्या होलची साईज इक्वल आहे, नियर अबाउट सारखी आहे. त्यामुळे हा कोणासोबत कॉम्प्लेक्स फॉर्म करू शकतो? पोटॅशियम सोबत. क्रायटेट्स कोणासोबत कॉम्प्लेक्स तयार करतो? मग पोटॅशियम सोबत. का? कारण की पोटॅशियमची साईज आणि क्रायटेट्समध्ये जे होल आहे त्याची साईज ही नियर अबाउट इक्वल आहे, सारखी आहे. म्हणून तो कोणासोबत कॉम्प्लेक्स फॉर्म करतोय? पोटॅशियम सोबत. लिथियम असेल, सोडियम असेल, यांची ॲटॉमिक साईज कमी असल्यामुळे, लहान असल्यामुळे इतर ते व्यवस्थित कॉम्प्लेक्स तयार करू शकत नाही. सो क्रायटेट्सने कोणासोबत कॉम्प्लेक्स तयार केला? पोटॅशियम सोबत. मित्रांनो, आपण जर बघितलं तर हे जे लिगँड्स आहेत, हे लिगँड्स या सेंट्रल मेटल आयनला पूर्णपणे गुंडाळून देतात, रॅप करतात. म्हणून आपण काय म्हटलंय? रॅप अराउंड कॉम्प्लेक्स. हा जो कॉम्प्लेक्स तयार केला आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये जो सेंट्रल मेटल आयन आहे त्याला पूर्णपणे त्याला त्या रॅप करतात, गुंडाळत आहेत. ठीक आहे. मग मित्रांनो, हा जो सेंट्रल मेटल आयन आहे तो प्रोटेक्ट होतो. प्रोटेक्ट कोणापासून होतो? तर सॉल्व्हंटचे जे इतर मॉलिक्युल्स आहेत, सॉल्व्हंटच्या इतर मॉलिक्युल्स या सेंट्रल मेटल आयनपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे हा सेंट्रल मेटल आयन आणि हा संपूर्ण जो पॉलीडेंटल लिगँड आहे ते काय करू शकतात? दे फॉर्म स्टेबल कॉम्प्लेक्स. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट रॅप अराउंड कॉम्प्लेक्सेस. सो पॉलीडेंटल लिगँड्स सच ॲज crown ethers and cryptates, they are able to form wraparound complexes. These polydentate ligands has a space inside them. This hollow space we can call it as a hole. Okay. These ligands are quite selective while forming the complex with alkali metals. There are several alkali metals, but the metals whose size is suitable for this hollow sphere, only that metal will form a complex with these ligand. For example, if we take the example of cryptates, lithium or sodium, they are too small to get adjusted in this hollow sphere. But size of potassium and the size of hole of this cryptate is near about same. So cryptate form a stable complex with this potassium. That potassium atom get wrapped by the ligand molecules. So that complex is quite stable because it protects from the solvent molecule. So friend, this is all about wraparound complex. आता अजून पुढचा एक कॉम्प्लेक्स आहे, आपण ते पुढचं कॉम्प्लेक्स बघणार आहोत. आतापर्यंत जे बघितले ते आपण कोणते बघितले? अल्कली मेटल्सचे बघितले. आता आपण बघतो अल्कलाइन अर्थ मेटल्सचे कॉम्प्लेक्सेस. सो मित्रांनो, आपण बघतो आता कॉम्प्लेक्सेस ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. अल्कलाइन अर्थ मेटल्स कोणकोणते आहेत? अल्कलाइन मेटल्स कोणते आहेत? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम. हे काय आहेत? अल्कलाइन अर्थ मेटल्स. या अल्कलाइन अर्थ मेटल्सचं सुद्धा आपण काय तयार करू शकतो? कॉम्प्लेक्स तयार करू शकतो. तर पहिला जो कॉम्प्लेक्स आहे तो आहे ऑक्झॅलेट आयन. आता ऑक्झॅलेट आयन कसापासून तयार होतो ते बघूया म्हणतात. हां, ऑक्झॅलेट आयन तयार झालेलं आहे ऑक्झॅलिक ॲसिड पासून. काय स्ट्रक्चर ऑक्झॅलिक ॲसिडचं? हा आपला स्ट्रक्चर आहे ऑक्झॅलिक ॲसिडचं. या ऑक्झॅलिक ॲसिडपासून ऑक्झॅलेट आयन तयार होतोय आणि हा ऑक्झॅलेट आयन फॉर्म करतोय कॉम्प्लेक्स कोणासोबत? बेरिलियम सोबत. When oxalic acid reacts with beryllium, it forms the oxalate complex.
आता या कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचे फीचर्स काय ते आपण बघू. सुरुवातीला आपण या कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर काढूयात. सो वी आर डिस्कसिंग हिअर कॉम्प्लेक्स ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. अल्कलाइन अर्थ मेटल्स आपण आताच बघितले, त्याच्यापैकी वापरला गेलेला आहे बेरिलियम. या बेरिलियमने कॉम्प्लेक्स कोणासोबत तयार केला आहे, ऑक्झॅलिक ॲसिड सोबत. ऑक्झॅलिक ॲसिड आणि बेरिलियममध्ये बेरिलियम ऑक्झॅलेट हा एक कॉम्प्लेक्स आयन तयार झाला आहे. त्याचं फॉर्म्युला आहे हा बेरिलियम मेटल आणि हे ऑक्झॅलिक ॲसिडचं शॉर्ट फॉर्म BeOX-2. ठीक आहे मित्रांनो, आपण जर बघितलं हा जो कॉम्प्लेक्स आहे त्याचं स्ट्रक्चर आहे टेट्राहेड्रल. हे झालं एक एक्झाम्पल कोणाचं, अल्कलाइन अर्थ मेटल्सचे. याच्यामध्ये अल्कलाइन अर्थ मेटल आपण वापरलं आहे बेरिलियम. आता दुसरा अजून एक अल्कलाइन अर्थ मेटल आहे, तो कशा पद्धतीने कॉम्प्लेक्स तयार करू शकतो ते आपण बघूया. मित्रांनो, दुसरं एक्झाम्पल आहे अल्कलाइन अर्थ मेटल कॉम्प्लेक्सचा क्लोरोफिल. क्लोरोफिल हा नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स आहे. तो आढळतो आपले जे वनस्पती असतात किंवा वृक्ष आहे त्या वृक्षांमध्ये तो पिगमेंटच्या स्वरूपात आढळतो. ओके, क्लोरोफिल. क्लोरोफिल इज याच्याबद्दल आपण बघूया का. क्लोरोफिल हा काय, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट नॅचरली ऑकरिंग कॉम्प्लेक्स ऑफ मॅग्नेशियम. हा मॅन मेड नाही, हा निसर्ग निर्मित मॅग्नेशियमचा कॉम्प्लेक्स आहे. या मॅग्नेशियमचा कॉम्प्लेक्स काय आहे, जसं क्लोरोफिल हा काय आहे, इट इज द ग्रीन पिगमेंट प्रेझेंट इन प्लांट्स. वनस्पतीमध्ये पिगमेंटच्या स्वरूपामध्ये हा क्लोरोफिल आढळतो. या क्लोरोफिलच्या मदतीने मित्रांनो फोटोसिंथेसिस प्रोसेस आपण ऐकली. कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाश याच्या मदतीने वनस्पती त्यांचं अन्न तयार करतात. हे फोटोसिंथेसिस इफेक्टिव्हपणे व्हावे म्हणून त्याच्यामध्ये कोणाची मदत होते, क्लोरोफिल. या क्लोरोफिलच्या साहाय्याने, या क्लोरोफिलच्या प्रेझन्समध्ये वनस्पती कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या कन्व्हर्जन त्याच्या अन्नामध्ये म्हणजे कार्बोहायड्रेट्समध्ये करत असतात. ठीक आहे. सो इट इज दिस. आणि ती रिॲक्शन कुठली होते ते आपण लिहूया आता. हा क्लोरोफिलमध्ये काय आहे, मॅग्नेशियम आहे. या क्लोरोफिलच्या साहाय्याने, क्लोरोफिलच्या प्रेझन्समध्ये वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि जमिनीतील पाणी शोषून घेऊन सूर्यप्रकाशाच्या मदतीने काय तयार करतात, कार्बोहायड्रेट्स म्हणजे त्यांचं अन्न तयार करतात आणि काय लिबरेट करतात, ऑक्सिजन. ही जी रिॲक्शन आहे याला आपण फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणतो. आणि या फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये महत्त्वाचा कॉम्पोनंट कोणता आहे, क्लोरोफिल. आणि क्लोरोफिलचा महत्त्वाचा कॉम्पोनंट कोणता आहे, मॅग्नेशियम म्हणजेच काय तर अल्कलाइन अर्थ मेटल. सो मॅग्नेशियमचं अशा पद्धतीने कॉम्प्लेक्स तयार करून वनस्पतीचं अन्न तयार करताना मदत करणं हे अतिशय महत्त्वाचा रोल आहे मॅग्नेशियमचा त्या ठिकाणी. सो फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट द कॉम्प्लेक्स फॉर्मिंग ॲबिलिटी ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. ओके, अँड दॅट्स आता अशा पद्धतीने हे चॅप्टर आपलं संपलेलं आहे. ठीक आहे. थँक्यू.